आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज जिल्हा संघामध्ये जिल्हा स्तरावरचा कार्यक्रम या वर्षाच्या योगाच्या टीम योगा फॉर हेल्दी एजिंग यामध्ये आधारित आहे. या कार्यक्रम सहभाग झालेला आहे. शहराच्या विद्यार्थी असेल, योगा मंडळ असेल आणि आमचे शासकीय कर्मचारी अधिकारी असेल सर्वजण या कार्यक्रमामध्ये उपस्थित चांगल्या प्रकारे सक्सेसफुली केलेला आहे. त्यासोबत आम्ही सर्व तालुका स्तरावर सुद्धा आज आंतरराष्ट्रीय योग कार्यक्रम घेत आहोत. त्यामध्ये तहसीलदार असेल, इतर सर्व अधिकारी विद्यार्थी सर्वांना आम्ही शेतकऱ्यांना आम्ही आव्हान करू शकतो की या कार्यक्रमाच्या तुम्ही योगा तुमच्या जीवनशैलीमध्ये समाविष्ट करावा आणि या टीमच्या सांगितल्याप्रमाणे योगा फॉर हेल्दी एजिंग आपण वय वाढताना निरोग कसा असावा याच्यामध्ये सुद्धा आपण योगाच्या मार्फत हे चांगले जीवनशैली आपण करून जातो. उत्साहाने साजरा करत आहे. आपल्या भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या सभेमध्ये संपूर्ण विश्वाला आवाहन केलं. आपण सर्वांनी एकत्र येऊन या भारत देशाची हजारो वर्षापासूनची जी गौरवशाली परंपरा आहे या परंपरेला पुढे नेण्यासाठी एक चांगला दिवस सुनिश्चित करूया आणि त्या दिवशी सर्वजण एकत्रित येऊन योग करूया. जगातील सर्व राष्ट्रांनी त्याला मान्यता दिली आणि आपण 21 जून हा दिवस सुनिश्चित केला. दरवर्षी योग दिनासाठी एक थीम असते. या वर्षीची थीम आहे योगा फॉर हेल्दी एजिंग. वाढत्या वयासाठी, वाढत्या वयामध्ये निरोगी राहण्यासाठी योग. आपण पाहतोय आपण लहान असताना दवाखान्यांची संख्या किती होती, मेडिकलची संख्या किती होती आणि आज किराणा दुकानापेक्षा जास्त मेडिकलची संख्या झालेली. 30-40 वर्षाचा व्यक्ती झाला की त्याला गोळ्या औषधं सुरू होत आहे. पूर्वीच्या काळामध्ये आपलेच आजी आजोबा 80-90 वर्ष निरोगी आयुष्य जगत होते आणि म्हणून यावर्षी संपूर्ण विश्वाला आयुष मंत्रालयाने जी थीम दिलेली योगा फॉर हेल्दी एजिंग या थीमला आपण प्रतिसाद देऊया आणि वाढत्या वयामध्ये सुद्धा निरोगी जीवन जगण्यासाठी, शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी, फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी साधनेच्या प्रवाहात सामील होतो. तर चला करूया आजची आपण योगा प्रोटोकॉलची तयारी. सुरुवातीला आपल्याला काही सूक्ष्म हालचाली करायच्या, त्यानंतर काही आसने करायची आणि शेवटी काही प्राणायाम करून आपण करणार आहोत ध्यान. आमच्यासोबत आहेत. पोझिशनमध्ये यायचे, उठून उभं राहायचे, समस्थितीमध्ये शरीराची समस्थिती. सुरुवातीला आपल्या शरीरामध्ये असणारे 4 मुख्य जॉईंट्स घेत आपण मानेला वरती घेऊन जायचे. दोन्ही हात कमरेवरती. श्वास घेत सावकाश मानवर घेऊन जा. श्वास सोडत सरळ विश्राम. पुन्हा श्वास भरायचा आणि श्वास सोडत मान आपली खाली घेऊन जायची, हनवटीला चिटकवायची.